नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जेव्हा तुकाराम मुंडे यांची बदली झाली FDAला, त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्या बोलण्यातून एक खंत जाणवली, की त्यांची सध्याची जी पदस्थापना आहे ती अतिरिक्त सचिव दर्जाची आहे. पण त्यांच्याकडे FDAचं आयुक्तपद दिलं गेलं, त्यामुळे ते थोडेसे नाराज होते. पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी धडाक्यात कारवाई सुरू केली. पहिल्या कारवाईची प्रेस नोट पण मला पाठवली. त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं की माझ्याशी बोला. आम्ही ती मुलाखत महाराष्ट्राला दाखवली. आणि आता दिसते, काल पण त्यांची प्रेस नोट मी बघितली की इतकी मोठी कारवाई सुरू आहे. बहुतेक काहीतरी मॅन्डेट दिलं त्यांना, कारण ज्या खात्याचं मंत्रिपद श्री नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे आणि नरहरी झिरवळ यांच्या खात्यातले लोक पैसे घेत असताना पकडले गेले. अँटी करप्शन ब्युरोने तिथं कारवाई केली आणि मग नरहरी झिरवळ यांचा तो वादग्रस्त व्हिडिओ पण आला. सो काहीतरी मॅन्डेट आहे असं दिसतंय तुकाराम मुंडेंना. ते एक क्लीनअप मिशनवरती निघाल्यासारखं त्यांचं. आणि मी आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरचं एक गाव आहे परंडा, तानाजी सावंत त्यांचा मतदारसंघातलं. त्या गावात इथे आता आनंद खर्डेकर यांच्याबरोबर गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं, किती पानटपऱ्या बंद झाल्या. जरा त्याबरोबर त्यांना काय नाव तुमचं, जरा पूर्ण इकडे या. असा बघा, तुमचं नाव सांगा पूर्ण. मी अण्णासाहेब रुपनवर, मी शिक्षक आहे हां. आणि आता सध्या परांड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की एकही टपरी चालू दिसत नाही. हे तुकाराम मुंडे आल्यापासून हा, हे तुकाराम मुंडे त्यांचाच इफेक्ट आहे पूर्णपणे, नाहीतर अगोदर पूर्णपणे चालू होतं. किती टपऱ्या बंद झाल्या? जवळजवळ 90% टपरी बंद आहेत परांड्यात. होय, हो, मोठ्याने बोला. एवढा महाराष्ट्र effect आहे. हां, 90% बंद टपऱ्या झाले. सर, किती टपऱ्या होत्या ज्या आकड्यात सांगता येईल? 8, 9, 10 बंद झाल्या. आकड्यात नाही सांगता येणार, असे शेकडो टपऱ्या असतील सध्या परांड्यात. त्याच्यातल्या 90% बंद आहेत सर. काय काय मिळत होतं त्या टपऱ्यावर? टपऱ्यात काय गुटख्याचे तंबाखू, वेगवेगळे प्रकार, गुटखा. तंबाखू, गुटखा, काय ते वेगवेगळे प्रकार आहेत गुटख्याचे, ते सर्व मिळतात. आणि हे कधीपासून बंद व्हायला सुरुवात झाली? हे या 2-3 दिवसात अगदी सरांनी ज्या वेळेस चार्ज घेतला मुंडे साहेबांनी, त्यावेळेस पासून काय 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 जरा जरा उठून उभं राहाकडे. पदभार. तुमचं काय नाव? मी बालाजी कोळेकर. बालाजीराव. पदभार त्यांनी घेतला हो. मुंडेंनी. मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारला हां. की आपोआपच त्यांची दहशत, म्हणजे कामातून दहशत आहे त्यांची. पहिल्यापासूनच त्यांची कामातून दहशत आहे. आणि त्यांनी पदभार स्वीकारला त्यांनी जे काय पानटपऱ्या आहेत त्या सगळ्या त्यांना दहशत झाली की तुकाराम मुंडेसारखा चांगला. आता जे पानटपरीवर जाणारे लोक होते ते काय करायला लागले मग? काय ना आता काय होय, तात्या. त्यांना पर्यायच नाही ना, हां. पर्याय. असं आहे की तुकाराम मुंडे यांच्याबद्दल प्रशासनामध्ये एक थोडीशी नकारात्मक बाजू आहे. म्हणजे ते कोणाचं ऐकत नाहीत वगैरे वगैरे. त्यामुळे दीर्घकाळ त्यांना वेटिंगवरती ठेवलं जातं. 25 बदल्या झाल्या तुकाराम मुंडेंच्या. पण एखादा अधिकारी जर त्याला काही मॅन्डेट दिला असेल तर तो कसं काम करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. तात्या इकडे बरोबर. किती दूध तुमचं? हे बघा, हे दूधवाले आहेत. हां, हे धरा. हां, 100 लिटर. किती म्हशी? 10 गाई. 10 गाई. किती चलती एक गाय? एक गाय 10 लिटर चलते. बरोबर धरा. एक गाय 10 लिटर चलते. म्हणजे तुमचं दूध झालं 10 गाईचं 100 लिटर. 200 लिटर दुसऱ्याकडनं घेता काय? संध्याकाळी 100, सकाळी 100. 200 लिटर दूध घेतं. काय भाव चालू आहे आता? आता 8-5-3 28 रुपयाला असतो. 28, 38 रुपयाला. 38. चांगला भाव आहे की. आणि हे मुंडेंचा काय संबंध आहे आता? मुंड्याचा संबंध आहे म्हणूनच आता जरा रेट व्यवस्थित आहे. काय त्यामुळं आम्हाला बरे वाटत. कसं काय? आता त्यांना येऊन तर 10 दिवस झाले 10 की. दिवस झाले, फिकू खावं द्या, फिकून द्यायला लागले, कुठं दुधाची मिसळ व्हायला लागली, घ्यायला लागली लोक सगळी. फिकून द्यायला लागले. हा, काय काय चालू आहे असं ते सगळं जे हे झालं. का उगं बोलायचं म्हणून बोलायला? बोलायचं म्हणून बोलायचं नाही, खरं बोलायला लागलं. हां. त्यामुळे काय काय फेकून दिलं मला सांगा बरं. याशी कुठं जातं, बेसळ जी आहे दुधाची कुठं होती ते काय लोकं- होतं म्हणजे भेसळ? ते आपलं दूध वाढायचे हे पावडरीपासून कशापासून पावडर. बंद. हां. मग त्यामुळे ती आता एकदम दहशत पडलेली आहे भरपूर. तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितलं का फेकून दिलं? आपण बघितलं नाही, पण चालू चर्चा. हां. एक तुमच्याकडे व्हिडिओ कुठला आला जर मला दाखवा बरं. व्हिडिओ हां, बरं ठीक आहे. काय मला व्हिडिओ तरी सांगा या. काय व्हिडिओ आहे तो दळवींचा? ते दूध उत्पादक आहेत भूम तालुक्यातले. तर त्यांचं म्हणणं होतं की जे खरे दूध उत्पादक करणार आहेत तर त्यांना तेच खरे आहेत, भेसळीच्या ह्याच्यावर जे आहे ते कारवाई व्हायला पाहिजे. आणि ते कुठले भूम तालुक्यात? पाटसांगवीचे आहेत ते. तर भूम तालुका हा मराठवाड्यातला सर्वाधिक दूध संकलन करणाऱ्या तालुक्यापैकी एक आहे. 2 लाख लिटर दूध इथून हैदराबादला जातं भूम परण्यात. तुझं काय मित्र नाव? हां, ए हां, काय म्हणले?
अशी जर थांबा उगा आपलं बनायचं म्हणून म्हणू नका. नाव सांगा पूर्ण. धराई. रामेश्वर अरुण पानवशे, मी दूध उत्पादक शेतकरी. बरं आधी रामेश्वरराव पानटपऱ्या किती बंद झाले? पानटपऱ्या कालच्या धरणात मला 50-70% बंद दिसायला लागले ते. हे क्रेडिट असतं अधिकाऱ्याचं. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. हां. आणि अशी जर दुधावर जर हे केली भेसळ जर बंद केली तर आमच्या दुधाला सुद्धा 100 रुपये भाव हा भेटू शकतो. अधिकारी जर 100 रुपये काय लिटर? लिटर पर लिटर. एवढा? हो. आणि आज चारा हे मागलेलाच आहे, त्यामुळं दुधाला 100 रुपये भाव हा कंपल्सरी पाहिजे. पण मुंड्या आल्यापासून खरोखर झालंय का असं काही दुधाचं? दुधाचं आता सध्या चांगलं हे झालंय. 40% फक्त दूध आहे, 60% भेसळ आहे. त्याच्यामुळे 100 रुपये. 40% दूध आहे, 60% भेसळ आहे. काय असतं त्या भेसळीमध्ये? भेसळ म्हणजे असं युरिया. युरिया ती काहीतरी हे भेटतं, पावडर भेटते मला त्यांच्याकडे कॅल्शियम गट येण्यासाठी. हां. काय पण मिक्स करतात विषारी पदार्थ. मग आता काय झालं मुंडे आले म्हणून? खरोखर झालंय का पद्धत? हो. हां. एक ॲडव्होकेट योगेश पांडे म्हणून आहेत, त्यांनी एका ग्रुपवरती तो व्हिडिओ टाकला होता, पोस्ट केली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की ते ज्या व्यक्तीकडनं 12 वर्षापासून दूध खरेदी करत होते त्या व्यक्तीनं अचानकच टंचाई आहे आणि आता दूध येत नाही असं सांगायला सुरुवात. आपण कुणी काय डोळ्यांनी बघितलंय का ह्यानं फेकून दिलं त्यानं फेकून दिलं? फेकून नाही असं नाही झालेलं, कारण जी माहिती झालं की त्यांना चार्ज घेतलाय असं नुसतं माहिती होस तर सगळं दूध क्लिअर यायला लागलं. ते पहिलं भेसळ व्हायचं डेअरीवर ह्याच्यावर त्याच्यावर, ते सगळं बंद झालं ना. खरं आहे का? आज त्यांचे अधिकारी डेअरीतले येऊन स्वतः चेक करायला लागले ना. स्वतः चेक करायला लागले. डेअरी जे साहेब आहेत चेअरमन आहे आधी येत नव्हते. कोण नव्हतं येत. आता स्वतः डेअरीवर येऊन चेक करायला लागले बाबा काय परिस्थिती आहे काय नाही. तुम्ही दूध उत्पादक आहेत का? हां, या इकडं या 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 या. प्रश्न या विषय सांगतो की मी आहे की विषय सांगायला? या या अहो इकडे बरं बरं. काय नाव तुमचं? पांडुरंग. धरा पांडुरंग. किती म्हशी आहेत, किती गाई आहेत? गाय 5 गाय. किती चलती एक गाय? एक गाय 20-22 लिटर चालते. चांगली गाय आहे. काय भाव गाईचं दर आहे दादा? 3, 5, 8, 5, 37 रुपये. बरं. तुम्ही गाईचं दूध, मी गाईचं रेट. दूध. बरं. गायचे गेल्या 4-5 दिवसात ते तुकाराम मुंडे नावाची व्यक्ती आल्यापासून काही फरक पडला? काय फरक पडला? आम्हाला क्वालिटी जे आहे का हां 3, 5, 8, 5 फिक्स भाव आहे. हां. पण त्या आल्यापासून काही फरक पडलाय का? नाही, फरक आहे की काय? नाही फरक म्हणजे क्वालिटीला आहे. ती क्वालिटी आमची तर ऑलरेडी 3, 5, 8, 5 लागते. 37 रुपये आम्हाला फिक्स भाव असल्यामुळे. तुम्ही काय मिस करीत नव्हते? नाही आपला आहे क्वालिटी आहे. दूध आम्हाला फिक्स भाव आहे बांधून. बरं सर या इकडे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आता एक शिक्षक आहे त्यामुळे त्यांच्याकडे अंतिम करतो. कसं असतं की व्यवस्था चालवताना एक मनुष्य व्यवस्था चालवत नाही, बरोबर. पण तो मनुष्य तिथं असणं गरजेचं असतं. बरोबर आहे? एक तुकाराम मुंडे नावाचा व्यक्ती तिथं आहे तर काय दिसतंय, मेसेजेस काय जात आहेत? एक मराठीमध्ये म्हण आहे सर की लग्नाच्या वराडामध्ये वरमाई चांगली पाहिजे तर वराड चांगला असतं. अगदी बरोबर. तर तशा पद्धतीनं जर प्रशासनाला हाताळायचं असेल तर जर प्रशासनाचा जो लीडर आहे तो लीडर जर योग्य काम करत असेल, म्हणजे भ्रष्ट नसेल, तर खालचे आपोआप काम करतायत. परंतु त्याच्यापासून आता त्यांची एक साखळी प्रशासनाची, अगदी ग्रामपंचायतच्या शिपायापासून किंवा तहसीलच्या शिपायापासून ते त्या सचिवापर्यंत, आयुक्तापर्यंत. हे जर आयुक्त जर टॉप लेवलचा माणूस त्यानं जर सिस्टीम बदलायचं ठरवलं तर हे खालच्या बरोबर काम करत जातं. तसं मुंडे साहेबांच्या बाबतीत तसं होतं की त्यांनी सांगितलं तर त्यांच्या आदेशानुसार त्याची अंमलबजावणी होतं आणि इफेक्ट जबरदस्त दिसतोय. आज प्रत्येक ठिकाणी जावा, या चौकातच नाही तुम्ही पुढच्या चौकात जावा, चर्चा तुम्हाला मुंडे साहेबांच्या ऐकायला भेटेल. टपऱ्याच्या बाबतीत असू द्या, दुधाच्या बाबतीत असू द्या, शेतकऱ्यांना आज असं वाटतंय की आपल्याला दिवस चांगले येणार आहेत आणि हे जे भेसळ करणारे लोक आहेत त्यांच्यावरती चांगला चाप असेल. आज भेसळ करणारे एक नाही हो, प्रत्येक क्षेत्रात आहे. त्या किराणाच्या डाळीत सुद्धा आज खडं भेटतात तसले, त्या डाळीच्या कलरचे. तांदळात तीच परिस्थिती आहे. म्हणजे किराणा माल असू द्या, दूध असू द्या, त्या दुग्धजन्य पदार्थ असू द्या, हे पुन्हा भेसळ नाही असं म्हणायचंच नाही. अगदी मी सकाळी बातमी वाचली त्यांची की वडापाव देण्यासाठी एखादा कागद, न्यूजपेपरचा कागद द्यायचा नाही, म्हणजे ते सुद्धा हानिकारक आहे. हां, ते सुद्धा हानिकारक आहे. मग एवढ्या प्रत्येक जर बेसिक गोष्टीपासून जर बदल जर केला त्यांनी तर अगदी मी म्हणतो आता जे कॅन्सरग्रस्त लोक आहेत, कॅन्सरचं जे प्रमाण वाढायला लागलं आहे, हे भविष्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण बऱ्याच प्रमाणे, अगदी एका माणसामुळं बऱ्याच प्रमाणात कमी होईल या प्रत्येक भेसळमुळे. हा मोठा इफेक्ट आहे. अगदी बरोबर आहे. आणि मला पुन्हा तेच सांगायचं, इतकं नकारात्मक वातावरण असताना की प्रशासनात काही होत नाही असं वाटत असताना एक व्यक्ती येतो
तो बदल घडवतो आणि त्याच्याबद्दल ही कुठली तरी खेडेगावातली निमशहरी भागातली मंडळी चहा पीत पीत चर्चा करतात. मला वाटतं की हा चांगला संदेश आहे. हल्ली काय झालं की राजकीय व्यवस्थेवरती कोणाचा विश्वास राहिलेला नाही, सगळे भ्रष्ट आहेत अशी साधारण धारणा आहे. अपवाद आहेतच त्याला काही नाही असं नाही आहे, पण मग प्रशासकीय पातळीवरती असे काहीतरी चांगले बदल करून मुख्यमंत्र्यांनी ह्या व्यक्तीकडं दीर्घकाळासाठी चार्ज द्यावा, काहीतरी बदल घडून. कारण शेवटी असं ते सर म्हणाले त्याप्रमाणे हे रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण जे जे काही खातो त्याच्याशी गोष्ट निगडीत आहे. म्हणून मी इतकी व्यापक चर्चा केली. मुंडे हा एक व्यक्ती न राहता ती व्यवस्था बनायला हवी. थँक्यू, धन्यवाद आनंदराव, तुम्ही माहिती दिली आम्हाला चांगली. थँक्यू.